नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आजची लेटेस्ट अपडेट आपण फार्मसी ॲडमिशन 2024 बद्दल बघणार आहोत। बी फार्म, एम फार्म ची जी प्रक्रिया लांबलेली आहे त्याबाबत आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। बॅचलर ऑफ फार्मसी अँड डॉक्टर ऑफ फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतील कॅप राऊंड 3चे सविस्तर वेळापत्रक पुढील 2-3 दिवसांमध्ये जाहीर होणार आहे। तर काय न्यूज आहे त्याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर फार्मसी प्रवेश प्रक्रियेची एक नवीन बातमी आलेली आहे। जी प्रवेश प्रक्रिया राऊंड 3चं जे शेड्यूल आहे ते 1 महिन्यापासून 1 ते 1.5 महिन्यापासून लांबलेलं आहे आणि ते केव्हा सुरू होणार आहे आणि कॉलेज केव्हा सुरू होणार आहे या सर्व बाबतीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे, पालक संभ्रमात आहेत। यापूर्वीच आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि ती प्रक्रिया आता लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। तर काय आहे बातमी ती आपण आता बघूया। बी फार्म एम फार्मच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा। डिसेंबरच्या मध्यावर महाविद्यालय सुरू होणार। अशी ही बातमी आहे लोकमत न्यूज नेटवर्कची। आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेली बी फार्मसी आणि एम फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पुढील 3 ते 4 दिवसात प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। त्यामुळे बी फार्मसी महाविद्यालय डिसेंबरच्या मध्यावर सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत। सर्वोच्च न्यायालयाने फार्मसी महाविद्यालयाची मान्यता प्रक्रिया यंदा 31 ऑक्टोबरपर्यंत राबविण्याचे निर्देश फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने दिले होते। तसेच या महाविद्यालयांना मान्यता प्रक्रियेवर हरकत अथवा सूचना देण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत दिली होती। त्यानुसार यंदा PCIने 30 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश आणि विविध राज्यांच्या प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या प्राधिकरणांना दिले आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 15 ऑक्टोबरपासून लागू झाली। परिणामी PCIने मान्यता देऊनही आचारसंहितेमुळे राज्य सरकारला नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली नाही। त्यामुळे त्यांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होऊ शकला नाही। मात्र PCIने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांचा समावेश प्रवेश प्रक्रियेत करावा लागणार असल्याने बी फार्मसी आणि एम फार्मसी प्रवेशांना राज्य सरकारने स्थगिती दिली होती। आता तिसरी फेरी। आता निवडणूक पार पडल्याने महाविद्यालयाची मान्यता प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे। येत्या 2-3 दिवसात सर्व महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया पूर्ण करून प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। त्यामुळे प्रवेशांच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे। आता बी फार्मसी तिसरी फेरी आणि संस्थात्मक स्तरावरील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। जागांमध्ये वाढ। बी फार्मसीच्या प्रवेशाच्या 2 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत। 21,917 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत। या कॉलेजमध्ये 46,515 जागा आहेत, तर एम फार्मसीसाठी 5,564 जागा आहेत। आणखी महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत येणार असल्याने या जागांमध्ये वाढ होणार आहे। अशा प्रकारची बातमी ही लोकमत न्यूजपेपरला आलेली आहे। बघा, ही तारीख दिलेली आहे आजच्याच तारखेतली 28 नोव्हेंबर 2024ची। आजच्याच लोकमत पेपरला तुम्ही ही बातमी बघू शकता। अशा प्रकारची ही आनंदाची बातमी विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे। बी फार्मसीचे विद्यार्थी आणि पालक बऱ्याच दिवसांपासून या बातमीच्या प्रतीक्षेत होते। बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट येत होत्या की केव्हा प्रवेश प्रक्रिया तिसरी फेरी केव्हा सुरू होणार, कॉलेज केव्हा सुरू होणार आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रिया केव्हा समाप्त होणार आहे, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते। तर त्या बाबतची ही एक बातमी लोकमत न्यूजपेपरला आलेली आहे। ती मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी थोड्याच दिवसामध्ये आपल्याला प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी ही सुरुवात होण्याची शक्यता आहे। तर ती फेरी सुरू झाल्यानंतर आपल्याला लगेच अपडेट कळवण्यात येईल। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच।
आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.